नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 38 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज दाखवते. तर उंची घेतली मी 14.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकतात. कस्टमरला जर उंची जास्त लागत असेल तर 15.5-16 इंच घेऊ शकतात. तर काही अडचण नाही. आपल्याला शोल्डर टाकायचे 5.5 इंच. 38 छातीला शोल्डर 5.5 टाकायचे आणि मोंढा घ्यायचा आपल्याला 5.25 इंच. एकदम परफेक्ट असं बसून जातं. आता आपल्याला 38चा चौथा भाग काढायचा आहे. 38चा चौथा भाग काढल्याच्या नंतर जे भाग येतो आपला चौथा, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. 9.5 हा चौथा भाग येतो आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी याच्यात ऍड करायचे. तर आपण लाईन आखून घ्यायची एक. आता 1.5 इंच आपण पाठीमागच्या भागासाठी आकार देणार आहोत. आकार देताना व्यवस्थित द्या, कुठेही चून वगैरे पडायला नको. आता हा आपला चौथा भाग प्लस 2 जे आपण केले 11.5 येते. तर खाली आपण 11 घेतला तरी पण चालते. फक्त अर्धा इंच आपल्याला कमी करायचे. 38 साईज आहे. 38 साईजचा ब्लाऊज आणि 2.25 इंच गळ्यासाठी घ्या किंवा 2.5 इंच घ्या. तुम्हाला किती आवडतं त्यानुसार घेतलं तरी पण चालते. आता हा पाठीमागचा गळा मी जवळजवळ 11 इंचाचा घेते. 10.5चा घेतला तरी चालते. आता वरती मी 2.5 घेतले तर मी खाली जवळजवळ 3.25 इंच तरी घेते. थोडासा ब्रॉड आला म्हणजे गळा अतिशय गोल आणि व्यवस्थित येऊन जातो. म्हणून मग मी थोडंसं खालच्या बाजूने अशा पद्धतीने गोल करून घेतलंय. ज्यावेळेस आपण शिवून घेतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित दिसतंय. तर आता याची करायची आहे आपल्याला कटिंग. आता आपण फ्रंट भागामध्ये आपण काय बदल केला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. तर पूर्ण मी आहे तसंच ठेवते. कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही आपल्याला. आता 1 इंच आपल्याला बदल करायचा आहे फक्त खालच्या साईडने, का जे करून आपल्याला प्रिन्सेसला टक्स द्यायचा असतो त्याच्यासाठी. बाकीचं पूर्ण आखून घ्यायचं आहे. आणि बघा थोडंसं ओळखून पडलंय तर त्यानुसार आपल्याला अर्धा इंच आतमधल्या बाजूने आपल्याला मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता गळ्याला पण इथे एक मार्क पडलाय तर आपण लगेच आखून घेऊ. तर समोरचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 घ्या किंवा 7 घ्या तरी पण चालते. इथं पण थोडंसं खालच्या बाजूने गोल आकार येण्यासाठी थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. समजा वरती 2.25 आहे तर खाली अर्धा इंचाचा फरक ठेवा. वरती 2.5 तर खाली 3 घ्या म्हणजे गळा हा व्यवस्थित येऊन जाईल. आता असं माप टाकणार आहोत आपण 4 इंच. वरून आपण टक्स पॉईंट घेणार आहोत 10 इंचावर. हाईट कमी असल्यामुळं 10 इंचावर टक्स पॉईंट घेतलाय. ह्या दोन्ही लाईन एक लाईनीला इथं आपल्याला मिक्स करायची ही लाईन. हा टक्स पॉईंट आपल्याला 2 इंचावर घ्यायचा आहे. ह्या दोन्ही लाईनला मी मॅच केले आणि आता आपण देणार आहोत आकार. अशा पद्धतीने आकार दिला. आता हे 2 इंच आपण जे माप घेतलं ते 2 इंच आपण पुढे घेणार आहोत. तर ह्या दोन्ही लाईन आपल्याला 2 इंचासाठी बाहेर काढून घ्यायच्यात. आणि जे आपण इथं अर्धा इंच जातं तर ते अर्धा इंच आपल्याला बाहेर काढायचं असतं. आता आपल्याला ह्या लाईन आखून घ्यायच्यात. त्या कशा पद्धतीने तिरका आखून घ्यायचंय. खालच्या लाईनपासून आपल्याला वरच्या लाईनपर्यंत जायचं आहे आणि ह्या पॉईंटपासून वरती यायचं आहे. हा भाग आपला मधला पूर्ण आपण सोडून द्यायचा आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने आणि कमी वेळात झालेली कटिंग ही बघा. कारण कुठेही जास्त काहीच वेळ लागला नाही. अतिशय 5 मिनिटांमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग केली.
म्हणजे सांगण्याची पद्धत कशी वाटते किंवा ब्लाऊज मी कशा पद्धतीने कट करते नक्कीच कमेंट करा. जेवढं तुम्ही कमेंट करता तेवढं मी तुम्हाला माझ्या कामाची पद्धत दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण भरपूर सारी मेहनत लागते ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढतो, त्याच्यासाठी टाइम द्यावा लागतो. तर कमेंट करत चला. तुम्ही माझ्या कामाची फिनिशिंग तर तुम्ही पाहिलीच असेल, अजून पण मी भरपूर सारे व्हिडिओ काढलेत. अशा पद्धतीने बघा प्रिन्सेस झाले. आता आपण मोंड्यामध्ये बाईला आपण बाई कशी कटिंग केली पाहिजे, तर 8.5 हा मोंडा बसतोय. तर आपण घडी कितीची घ्यायची, 1.5 इंच त्याच्यामध्ये मिक्स करायचंय. आता मी घडी घातली. आता जे काही आपली बाई असेल त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं, कारण अस्तरचा ब्लाउज आहे हा. आपण 4ची बाई घेणार आहोत, तर 5 इंच आपण घेतले. 5 इंचावर आणि 8.5 मोंडा बसला, बरोबर 8.5 बसला. तर याच्यामध्ये आपल्याला अजून 1.5 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 8.5 ते 9.5 10 इंचाची एवढी तरी घडी झाली पाहिजे. तर आपण इकडं पॅच लावणार आहोत. तर मग मी आकार नंतर देऊन घेणार. तर बाही कटिंग कशी केली पाहिजे याच्या अगोदर पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत. तर आपण आता मेन फॅब्रिकवर लगेच कटिंग करू. हा आहे ब्लाउज पीस. तर मी तुम्हाला याच्यावर दाखवते का आपण बाहीची कटिंग कशी केली पाहिजे. आपल्याला आता 8.5ची बरोबर घडी पडली होती. आपल्याला 1.5 इंचाच्या मध्ये एक्स्ट्रा लागत होतं, तरी घडी बरोबर आहे. आता शिवण्यासाठी मी काही जागा सोडून दिली. आपल्याला 4चे बाही तयार लागते, तर मी 4.5 घेतले. एक लाईन मी आखून घेते आणि समोरच्या बाजूने मी 2.5 इंचावर एक मार्क केले. दंड घेर आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स केले. अशा पद्धतीने ही बाही आपली रेडी झाली. तर आपण याला अस्तरला जॉईंट दिल्याच्या नंतर व्यवस्थित जोडून घेऊ. आता हा झाला आपला बाकीचा ब्लाउज पीस. तर उलट्या पद्धतीने ठेवला तरी काही अडचण नाही. आता आपण सगळ्यात अगोदर काढून घेणार आहोत पाठीचा भाग. तर साधा गोलच गळा आहे, याला डिझाईन वगैरे काही नाही. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण कटिंग झाली. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.